नमस्कार मित्रांनो, तुमच्या YouTube चॅनलवर माझं स्वागत आहे. डिप्रेशन. तर आज आपण पराठा बनवणार आहोत. त्यासाठी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसण आणि जिरे आपण मिक्सरमध्ये त्यांना पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत. आपण दुधी भोपळ्यावरची आपण जाड साल काढून घेणार आहोत आणि त्याचा बारीक किस तयार करायचा. आपल्याला चांगला किसून घ्यायचा किसणीने. असं छान प्रकारे पूर्णपणे असं बारीक झालेलं पाहिजे. ज्या जाड जाड गठ्ठे असतील ते काढून टाकायचे आहेत आणि असं छानपैकी आपण झालेलं. त्याला पाणी वगैरे काहीच ओतायचं नाही. आपल्याला थोडा वेळ तसंच राहू द्यायचं आहे. गव्हाचं पीठ आपण गाळून घेतलं आहे आणि बेसन पीठ हे दोन्ही मिक्स करणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला पाणीचा एकही थेंब टाकायचा नाही, कारण दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं. त्यामुळे त्याला एकही पाण्याचा थेंब टाकायचा नाही आहे. थोड्या आंबट चवीसाठी आपण त्याच्यामध्ये दही घालणार आहोत. मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला साधारण 2 पळी आपण त्याच्यामध्ये दही टाकलेले आहे. दहीने छान चव येते. आता 1 चमचा तिखट घेणार आहोत आणि जे पहिले साहित्य दळलं होतं ते टाकून देणार. अद्रक, लसण, कोथिंबीर आणि जिरे याचं आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट आपण यामध्ये मिक्स करून टाकणार आहोत. म्हणजे छानपैकी एकदम एकजीव झाला पाहिजे आणि पूर्ण मिक्स झालं पाहिजे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपण त्याला छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लौकी आपल्याला आधीच जास्त वेळ किसून ठेवायची नाही आहे, कारण त्याला खूप प्रकारे पाणी सुटतं. त्यामुळे जेव्हा गरज आहे, जेव्हा आपण पूर्ण साहित्य रेडी होईल तेव्हाच त्याला किसायचं आणि लगेच मिक्स करायला घ्यायचं आहे. आता त्यात थोडी हळद घालूया. एक स्वच्छ कपडा ओला करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर अशा प्रकारे पराठा आपल्याला थापायचा आहे, लाटायचा नाही आहे. आणि तोच थापलेला पराठा उचलून व्यवस्थित आपल्याला तव्यावर त्याला उलटा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघू शकता त्या प्रकारे टाकायचा आहे आणि मग त्याला आपण परतायचं आहे. छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि आपला खरपूस पराठा तयार. किती मस्त छान खरपूस भाजलेला आहे. आता आपण मस्त गरमागरम टेस्ट करू कसं लागतं. आता आपण गरमागरम पराठा चेक करणार कसा लागतोय. तर मस्त झालेला आहे. एकदम खरपूस भाजलेला आहे आणि पुन्हा थोडी आंबट आणि मस्त दुधी भोपळ्याची चव छान लागते. तिखट मीठ वगैरे सगळं एकदम परफेक्ट बसलेले, मस्त लागतं. अशा प्रकारे आता आपला पराठा पूर्णपणे रेडी झालेला आहे. आपण त्याला बटाट्याची चटणी सोबत आणि लोणच्या सोबत खाणार आहोत. तर तो आपण आधी तर टेस्ट केला होता, आता बाकीच्यांना टेस्ट करायला देऊयात. पराठा खूप छान झाले. पराठा खूपच छान झाला. तिखट मीठ सगळं बरोबर आहे. पहिले असं ना खोटं बोल. खरंच छान झाला. खरंच छान झाला. तिखट मीठ सगळं बरोबर आहे.